नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. बऱ्याच दिवसापासून एक मुद्दा सातत्यानं चर्चेत होता, तो म्हणजे तलाठी भरतीचा. तर तलाठी भरती 2026च्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे आणि अपडेट ही आहे, की आता MPSC मार्फत गट क चे तलाठीचे पद भरल्या जाईल. कारण की गट क मधला सर्वात पोरांचा आकर्षणाचा भाग म्हणजे तलाठी भरती पटवारी. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, जर कधी तलाठी भरती ही MPSCकडे जात असेल, तर नेमकं अभ्यासक्रम काय असेल, प्रक्रिया काय असेल, यावरती आपण काही वेळ चर्चा करूया. तत्पूर्वी तलाठी भरतीच्या संदर्भात जे अपडेट आलं, त्याला आपण जाणून घेऊया. माझे मित्र हो, पहिली गोष्ट तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. लास्ट टाईम तलाठी भरती झाली होती, जी TCSनं घेतली होती आणि त्यामध्ये 25-25चा आपण पॅटर्न पाहिलेला होता. आता नेमकं MPSCचा पॅटर्न काय असेल? याचबरोबर त्याच्यामध्ये प्री होईल का? मेन्स होईल का? या संदर्भात भरपूर साऱ्या लोकांचे प्रश्न आहेत. तर एक गोष्ट क्लिअर करून घ्या. अभ्यासक्रमाच्या संदर्भात त्याची प्री होईल का? त्याची मेन्स होईल का? किंवा एक प्रश्न एका मार्काला राहील का? किंवा 2 मार्काला राहील का? अजून MPSCच्या कडून कुठल्याही पद्धतीची अपडेट आलेली नाही. फक्त एवढं आलं लास्ट टाईम, की तलाठी भरती आता MPSC घेणार आहे. आता तलाठी भरती जर कधी MPSC घेईल, तर तुम्हाला माहिती आहे की तलाठी ही नॉन टेक्निकल पद आहे. म्हणजे साधारणतः त्याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल, सामान्य ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता असेल आणि इंग्रजी व्याकरण सुद्धा असेल. ह्या गोष्टी आपल्याला जनरली सर्वसामान्य पोरांना माहिती आहे, जे अभ्यास करताय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस लास्ट टाईम तलाठीची भरती झाली होती, त्यावेळेस प्रतीक्षा यादी जे वेटिंग लिस्ट होती, ती 1 वर्षासाठी सांगण्यात आली होती. 1 वर्षासाठी राहील म्हणून. पण नंतर काही दिवसापूर्वी एक अपडेट आलं होतं, की तलाठी भरतीची जी प्रतीक्षा यादी आहे, आता हे 2 वर्षासाठी वाढवून देत आहे आणि त्याची डेडलाईन हे 13 मार्च, म्हणजे ठीक इथून 1 महिन्याच्या पेक्षा कमी कालावधी वाचलेला आहे. तिथून साधारणतः 13 मार्चपर्यंत त्याची वाढवण्यात आलेली आहे. याचा अर्थ आहे तलाठीची भरती आपल्याला सन्माननीय आयोगाच्या माध्यमातून हे 13 मार्चच्या नंतर पाहायला भेटू शकते. 13 मार्चपर्यंत जाहिरात येणार नाही, असं तर माझं मत आहे. ओके. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय? आता MPSC जर कधी तलाठीची भरती घेत असेल, तर गट क चं पद आहे. होऊ शकते याच्यामध्ये एकच एक्झाम राहील. होऊ शकते त्याच्यामध्ये त्यांना जर कधी ह्या गोष्टीला आणखी इंटरेस्टिंग बनवायचं असेल, तर ते गट क च्या प्रिलिम, मेन्स ह्या गोष्टीसुद्धा ॲड करू शकतात. पण आयोगामार्फत अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही. आपण नेमकं त्या गोष्टीवरती जाऊया. माझ्या मित्रांनो, हे ते आहेत, की ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली मागवलेली आहे आणि हे जी बिंदू नामावली मागवलेली आहे, ते पहा. म्हणजेच काय, कुठं किती जागा रिक्त आहेत आपल्या जवळपास महाराष्ट्रामध्ये, इथं संपूर्ण जिल्ह्याकरता जवळपास तलाठीची भरती झाली होती. उपरोक्त विषयी संदर्भीय कधीचं आहे हे 30 जानेवारीचं. पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अखत्यारीत्यातील पदांची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रिया सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने 31 डिसेंबर 2025 अखेरची रिक्त पदे स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केलेली आहे. याबाबतची माहिती मागवलेली आहे. सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणांती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणीपत्र पाठवण्यात यावी, यासाठी मागवण्यात आलेली आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट, MPSC मार्फत आपली तलाठी भरती होईल आणि ह्या अशा प्रकारे माझ्या मित्रांनो हे अपडेट. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, 13 मार्च नंतर लगेच 14 मार्चला जाहिरात येणार काय? तिथून आणखी काही अपडेट जाईल. कुठं वेटिंग लिस्ट आहेत, कोणत्या कास्टच्या, ह्या सर्व क्लिअर झाल्यानंतर आपल्याला मार्च महिन्यात होऊ शकते, मार्च महिन्यात आपल्याला जाहिरात पाहायला मिळेल. पण 13 मार्च नंतर मात्र होऊ शकते मार्चमध्ये एंडिंगला किंवा एप्रिलमध्ये स्टार्टिंगला ही जाहिरात पाहायला मिळेल. याचबरोबर राज्य शासनाच्या अनेक विभागात जागा रिक्त आहेत, ते सुद्धा आपण पाहिलं होतं. आपण काही दिवसापूर्वी हे अपडेट पाहिलं असेल, की राज्यात 70,000 पदांची लवकरच मेगा भरती आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांनी या गोष्टीचं प्रतिपादन केलं होतं. आता दुसरी गोष्ट म्हणजेच काय, राज्यामध्ये एकूण 70,000 जे पदं होते, त्यामधले जे 20,000 पदं आहेत, ते 20,000 पदं हे MPSCचे आहेत आणि 50,000 पदं जे आहेत, ते सरळ सेवेचे आहेत. हे आपल्याला इथं महत्त्वाचं माहीत होतं. आता राहिली गोष्ट म्हणजेच काय, एवढ्या काही डिपार्टमेंटमध्ये जागा रिक्त आहेत. त्या सर्वांचे भरपूर साऱ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला नगर परिषदची जाहिरात पेंडिंग आहेत. भरपूर साऱ्या महानगरपालिकेची जाहिरात पेंडिंग आहे. ह्या सर्व आता येणाऱ्या काळामध्ये एकामागं बॅक टू बॅक आपल्याला पाहायला भेटू शकते. त्याचबरोबर
भरपूर सारे पोरं वनरक्षकची तयारी करणार त्यांना सुद्धा ह्या गोष्टी पाहायला मिळू शकते. फक्त प्रक्रिया एकच सध्या चालू आहे, ती दिसते माझ्या मित्रांनो, पोलीस भरतीची. तर भरपूर साऱ्या लोकांना एक आशा आहे किंवा तलाठी भरतीची जाहिरात कधी येईल, त्या सर्वांना सांगणं आहे, की अभ्यास चालू ठेवा. जाहिरात आल्यानंतर 1 महिना जर कधी अर्ज करायला दिला आणि तिथून 1 महिन्याने आपली एक्झाम घेतली, तर आपलं काय होणार आहे? होणार का अभ्यास? त्यापेक्षा बेटर होईल. मराठी व्याकरण सर्वांना असणारच आहे. इंग्रजी व्याकरण असणार आहे, गणित बुद्धिमत्ता असणार आहे, सामान्य ज्ञान असणार आहे. आता आपला असा अभ्यास चालू आहे, तो आणखी थोडा व्यवस्थितरित्या आणि नेमकं काय एक्झामचा पॅटर्न आहे, त्या पॅटर्ननं जायला हरकत नाही. तर तलाठी भरतीच्या संदर्भात कुठलीही अपडेट आल्यास नक्की आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहे आणि तलाठी भरतीसाठी चॅनलशी नक्की जोडून राहा. थँक सो मच.